गुड मॉर्निंग मंडळी, आम्ही आत्ता भैरवबाबा मंदिराकडे चाललो. आपल्या केदारनाथ मंदिरपासून 1.5 किलोमीटर अंतरावर आणि आम्ही आता बेस कॅम्पवरून आलो होतो. आता भैरवबाबा मंदिराचं दर्शन घेऊन पुन्हा आपल्या केदारनाथाचं दर्शन घ्यायचं. पाऊस आला. आम्ही रात्री संध्याकाळी इव्हनिंगची आरती करून आम्हाला संध्याकाळी म्हणजे नशिबानं आम्हाला दर्शन भेटलं आणि आतमध्ये जाऊन दर्शन चार्जेस वगैरे काय घेतले आणि आम्हाला एकदम व्यवस्थित 15 मिनिटामध्ये आपलं दर्शन झालं. अजून एक गोष्ट सांगायचं म्हटलं तर आम्हाला तुम्ही जर भैरवबाबा मंदिराकडे येत असाल तर तुम्ही तुमच्यासोबत कापूर ठेवणं आवश्यक आहे, कारण की तुम्हाला चढायला थकवा जातो, स्पेशली सकाळी. कारण की मी सकाळी आम्ही ट्रेकिंग चालू केली होती तर अक्षरशः श्वास घ्यायला खूप त्रास होतो. तर तुमच्याकडे कापूर ठेवणं इम्पॉर्टंट आहे. कापूर घ्या ट्रेकिंग करा आणि तुम्हाला शक्य असेल तुम्ही टेंटमध्येच तुमच्या बॅगा वगैरे ठेवा सकाळी आणि त्याच्यानंतर तुम्ही दर्शन घ्यायला या. पहिला तुम्ही भैरवबाबा करा, नंतर तुम्ही सकाळी केदारनाथचं दर्शन घ्या. जर तुम्ही हे रात्री जर तुम्ही दर्शन घेतलं असाल तर अदरवाईज तुम्ही केदारनाथचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही सकाळी 2 वाजता लाईनीला उभा राहायचं. कारण की जसं तसं तुम्हाला वेळ होईल त्यानुसार तुम्हाला खूप लाईन भेटेल आणि तुम्हाला तुमचं दर्शन खूप लांबलं पडेल. त्यामुळे तुम्ही जेवढं होईल तेवढं शक्य तुम्ही सकाळी लवकर उठून तुम्ही दर्शनाला या. तुमचं दर्शन लवकर होईल, त्याच्यानंतर तुमचं भैरवबाबाचं दर्शन लवकर होईल आणि तुम्हाला जे काय फोटोशूट व्हिडिओ जे काय करायचं तुम्ही करू शकता. तर आम्ही आता भैरवबाबा मंदिराकडे चाललो. भैरवबाबा मंदिरचं पॉईंट आहे वरून. केदारनाथ मंदिरापासून 500 ते 1000 मीटर अंतरावर असलेले भैरवनाथ मंदिर देखील एक पवित्र आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. केदारनाथ मंदिरानंतर भैरवनाथ मंदिर हे केदारनाथमधील सर्वात लोकप्रिय मंदिरापैकी एक आहे. एवढीच्या टोकावर वसलेले हे मंदिर पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. तसेच मित्रांनो, असेच बोलले जाते की भैरवनाथ मंदिरचे दर्शन केल्यावर केदारनाथचे धाम पूर्ण होते. त्यामुळे आपण कधी केदारनाथला जात असाल तर नक्की भैरवनाथ मंदिरला भेट द्या. तसेच भैरवनाथ मंदिर पासून केदारनाथ मंदिर खूप सुंदर दिसते. या नहीं, नीचे से नहीं लिया, एकदम नीचे वाला है ये. नहीं है, अभी नहीं लिया हमने प्रसाद, हमने सिर्फ ये लिया. नहीं है, नहीं है. खरंच भैरवनाथ मंदिरावरून आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसत होता. आम्ही खूप आनंद घेत होतो. थंडी पण खूप होती. मंदिरपर्यंत जाताना अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहायला मिळत होतं. तिथे गेल्यावर आम्ही खूप फोटोशॉट केला. थोडा वेळ दगडावर बसून आजूबाजूचा निसर्ग बघत होतो. खूप सुंदर अनुभव होता भैरवनाथ मंदिर जवळून. आता खाली येतोय. खाली आल्यानंतर तुम्हाला थोडेसे काही कन्स्ट्रक्शन दिसतं. उत्तराखंड सरकारकडून नवीन कन्स्ट्रक्शनचं काम चालू केलं आहे. थोडंसं खाली आल्यानंतर तुम्हाला भीमशिला बघायला मिळतं. भीमशिला आणि हे पाठीमागं मंदिर आहे. आम्ही पाठीमागच्या रस्त्याने आले खाली. तिथे वातावरणाचं काही सांगता येत नाही, कधी ऊन पडेल कधी ढगाळ वातावरण होऊ शकतं. तर आम्ही सकाळपासून आलो होतो. थोडंसं ऊन आपल्याला पाहायला भेटलं नाही, थोडंसं पाहायला भेटलं होतं. पण त्याच्यानंतर आता
थोडंसं ढगावातावरण झालेलं आहे. बघू शकता. त्यानंतर भीमशिला हे बेत आहे. जय भोलेनाथ ही आमची मंडळी. तर मित्रांनो हे आहे भीमशिला, जी की 2013 साली जेव्हा बाढ आली होती त्यावेळेला हा भीमशिला इथे येऊन थांबला होता आणि आपल्या मंदिराचं रक्षण केलं होतं. किती मोठा आकाराने मोठा आहे भीमशिला. हे आहे भीमशिला. हे आपलं खूप ढगाळ वातावरण झाले. पावसाचे थेंब पण पडत आहेत. मित्रांनो ह्या साईडून बाढ आली होती आणि तिथं सर्व पाणीच पण झालं होतं. तर ही आहे भीमशिला. नमः पार्वती पते हर हर महादेव. मंच फोटो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. आता फोटोशूट पण केलेलं आहे आणि अशा तऱ्हेने आम्ही हा आपला केदारनाथचा धाम पूर्ण केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर वातावरण. कारण की 10 मिनिटापूर्वी म्हणजे अर्ध्या तासापूर्वी अक्षरशः पाऊस पडत होता आणि पूर्ण धुकं झालं होतं. आता हे 10 मिनिटामध्ये पूर्ण अक्षरशः ऊन पडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता. आणि हे आमचे कार्यकर्ते पूर्ण फोटोमध्ये मग्न झालेले आहेत. अक्षरशः जरा सुद्धा संधी सोडत नाहीत फोटो काढण्याचा. एक नंबर होऊन झालेला आहे तुम्ही बघू शकता. आणि सुंदर वातावरण झाले. थोडंसं आपला हा परिसर थोडासा बघून काढू आपण. अजून आपले हे सगळे कार्यकर्ते आपले बघत आहेत. अजून लाईन लागलेली आहे दर्शनासाठी तुम्ही बघू शकता.